उल्हासनगर शहरामध्ये अद्यापर्यंत नालेसफाईला सुरुवात झालेली नाहीये। शहरातील अनेक नाल्यांची अवस्था सध्या बिकट असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे, तर जोरदार पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याची भीती आहे। तर नालेसफाईचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। पाहुयात वास्तव नेमकं काय आहे। कुंडावरती असताना उल्हासनगर शहरामध्ये अद्यापही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही। आपण पाहू शकता की शहरामधले हे काही छोटे मोठे नाले आहेत आणि नाले जे आहेत ते तुडुंब असे कचऱ्यांनी आणि इतर साहित्यांनी भरलेले आहेत। आपण पाहू शकता की दृश्यांच्या माध्यमातून की नाले जे आहेत ते शहरामधले असे तुडुंब असे भरलेले आहेत आणि शहरामधले अनेक छोटे मोठे जे नाले आहेत ते अशाच पद्धतीने तुडुंब जे आहेत ते भरलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर याच नाल्यांच्या बाजूला काही नागरिकांचे घर देखील आहेत आणि दरवर्षीच त्यांच्या घरामध्ये नालेसफाई व्यवस्थित होत नसल्या कारणाने त्यांच्या घरामध्ये पाणी जे आहे ते शिरतं आणि त्यांचा संसार जो आहे तो उघड्यावरती येतो। आपण जर पाहायला गेलं तर या नालेसफाईसाठी उल्हासनगर महानगरपालिका कोटींचा निधी खर्च करते, मात्र हा निधी जातो कुठे असा जो सवाल आहे तो या नागरिकांना पडलेला आहे। त्याचबरोबर आता उल्हासनगर महानगरपालिका ही नालेसफाई कधी करणार असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।